विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण NT-B आणि NT-C या संदर्भातील व्हिडिओ पाहितले. NT मालिकेतील किंवा NT कॅटेगरीमधील NT-D संदर्भात माहिती आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यांचा कट ऑफ हा थर्ड टेटसाठी किती असेल या संदर्भामध्ये आपण एक धावता आढावा किंवा आपला अंदाज घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गृहीतक, बदल, याचे अपवाद या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केलेली आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो की हा अंदाज आहे. यामध्ये 19-20 होणारच आहे. वर्ग वाईज, माध्यम वाईज याचा मेरिट आपण सांगितलेल्या अंदाजापेक्षा, कट ऑफ पेक्षा कमी येतो. आपण यावरील डिटेल व्हिडिओ किंवा याच्या अगदी अजून जवळचा व्हिडिओ फक्त व्हॅकन्सीज पडल्यानंतरच आणि व्हॅकन्सीज साठीच्या जागा काउंट झाल्यानंतर सांगू शकणार आहोत. तरी त्याच्या जवळचा असणारा अंदाज आपण आज वर्तवणार आहोत. NT-D मध्ये विद्यार्थी मित्रांनो, टोटल टेटसाठी पात्र विद्यार्थी आहेत 5254. या 5254 पैकी पुरुष कॅन्डिडेट जे आहेत 2640 आहेत आणि महिला कॅन्डिडेट आहेत हे 2614 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त शैक्षणिक बीएडच्या लेवलवर, बीएडच्या लेवलवर जर समानता कुठे दिसत असेल तर आपल्याला हे NT-D मध्ये दिसत आहे. जवळपास पुरुष आणि महिला उमेदवारांचं प्रमाण शिक्षक भरतीमध्ये या कॅटेगरीचं NT-Dचं हे जवळपास सारखं आहे. फक्त 25-26 कॅन्डिडेट मागे पुढे आहे. ओके, असो, त्याबद्दल आपल्याला नवल वाटायलाच हवं. ओके, तर हे जे टोटल मिळून 5254 कॅन्डिडेट आहेत, यांना जर आपण NT-Dच्या रिझर्वेशन प्रमाणे व्हॅकन्सीज पकडल्या, 15,000 जागा गृहीत धरून जर व्हॅकन्सीज पकडल्या 2% रिझर्वेशन, तर यांच्या व्हॅकन्सीज होतील 300 व्हॅकन्सीज रिझर्वेशन प्रमाणे यांच्या वाट्याला येतील NT-Dच्या. आणि मग त्यापैकी आपण 150 व्हॅकन्सीज काय केल्या, ZP साठी गृहीत धरल्या. हा ZP साठीच्या 150 व्हॅकन्सीज आपण गृहीत धरतो आहोत. त्यामध्ये जो 150व्या क्रमांकाचा विद्यार्थी येणार आहे, तो 150व्या क्रमांकाचा विद्यार्थी 150 मार्क असलेला 141 मार्क असलेला विद्यार्थी आपण तो धरलेला आहे. 141च्या पुढचा विद्यार्थी आपण काय केलेला आहे, गृहीत धरलेला आहे. कशासाठी? ZP साठी. हा 141 मार्क असलेला विद्यार्थी 150 क्रमांकापर्यंत येतो. शेवटचा विद्यार्थी जो आहे NT-D मध्ये 141 मार्क असलेला, तो आहे 150व्या क्रमांकावर 141 मार्क असलेला. राहिल्या किती व्हॅकंट जागा मग? 300 पैकी 150 जागा व्हॅकंट राहिल्या. कोणत्या? NT-Dच्या. आता या 150 जागावर एकाच 3 संस्थेवर मुलाखत सह या 150 जागा पात्र राहणार आहेत. तर मुलाखत सह या 150 जागासाठी 450 कॅन्डिडेट पाठवावे लागणार NT-Dचे संस्थेवर. मग वरचे 150 सोडले आणि हे जे 150 राहिले आहेत याला गुणिले 3 केल्यानंतर 450, म्हणजे हा क्रमांक येतो 600 क्रमांकापर्यंत. आता 600व्या क्रमांकावर जो NT-Dचा विद्यार्थी आहे तो आहे 123 मार्काला. म्हणजेच आपला अंदाज असा आहे की जास्तीत जास्त 123 पर्यंत कट ऑफ हा जास्ती वर राहू शकतो. 123 पर्यंत, याच्या खालीही जाऊ शकतो. का? कारण आपण धरलेला आहे हे 150 विद्यार्थी आहे, त्याला एकाच 3 मुलाखतीसाठी गृहीत धरले. वरचे 150 सोडून दिले, 150 साठी गुणिले 3 केले, हे 450, म्हणजेच 600व्या क्रमांकावर जो विद्यार्थी येतो त्याची गुण आहेत 123. आता वरील कॅन्डिडेट पैकी वरील जे कॅन्डिडेट आपण घेतलेत की जे ZPच्या यादीमध्ये गेलेले आहेत, 151 मार्कच्या पुढे असणारे, 151 मार्काच्या पुढे असणारे वरच्या 150 मध्ये. तर त्या 150 मध्ये जे 151च्या पुढे आहेत त्यांची संख्या सुद्धा 55 आहे. सरासरी आपण 50 गृहीत धरूया.
50 गुणिले 3 अजून 150, म्हणजेच काय, अजून 55 आपलं 50 गुणिले 3 विद्यार्थी काय जाणार आहेत, मुलाखतीला पात्र ठरतील. म्हणजे 150 विद्यार्थी अजून मार्क पात्र ठरतील. आणि 750व्या विद्यार्थ्यापर्यंत ही मेरिट काय होणार आहे, आपली खाली जाणार आहे. ओके, म्हणजे 750व्या विद्यार्थ्याला जे मार्क असणार आहेत ते सुद्धा 100 आणि पुन्हा अजून राहिलेले जे विद्यार्थी अगोदरच कुठे लागलेले आहेत किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये नाहीत, असे जर आपण 5-25 अजून वजा केले तर अजून जर 101 चा आकडा वाढला तर या विद्यार्थ्यांची संख्या 850 पर्यंत जाण्याची सुद्धा शक्यता आहे. 850 पर्यंत मेरिट पर्यंतचा विद्यार्थी तिथपर्यंत जाईल. आणि NTD मध्ये 850 क्रमांक मेरिट नुसार असलेल्या विद्यार्थ्याचे मार्क आहेत 119 गुण. म्हणजेच NTD ची मेरिट यादी जी आहे ती 119 पर्यंत असेल अशी शक्यता आहे. आणि ही जी आहे ही शक्यता आहे. यामध्येही पुन्हा उपमुद्दे आलेच, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. यामध्ये उपमुद्दे कोणते आले की महिलांचं रिझर्वेशन थोडं कमी, कट ऑफ थोडं कमीच राहणार आहे. पुन्हा विविध विषय, माध्यम निहाय, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांचे कट ऑफ कुठे कुठे 100च्या खालीही येऊ शकतात. त्यामुळे हा अंदाज आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि त्या बाबतीमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. काही मत असेल प्रत्येकाला मांडू शकता. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांचं स्वागतच आहे. आणि आपण काही मुद्दे इथे गृहीत धरलेले आहेत, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर हा आपला NTD बद्दलचा कट ऑफचा अंदाज आहे. आणि हा फक्त अंदाज आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. व्हॅकन्सी पडल्यावर आपण याबाबत अजून डिटेलमध्ये बोलूया. धन्यवाद.